ओम नमस्ते यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। जीवन सौंदर्य सूत्र या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपली कविता आहे निंदकाचे घर असावे शेजारी। निंदकाचे घर असावे शेजारी ही जी ओळ आहे ती आपण तुकाराम महाराजांच्या अभंगामधून घेतलेली आहे। तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे, तेव्हा याचा आपण अर्थ बघण्याचा प्रयत्न करू। दोषदृष्टी स्वभाव मनाचा, बघते इतरांचे दोष, दोषमुक्त कुणीच नाही, समजे स्वतःला निर्दोष, समजे स्वतःला निर्दोष। तर मनुष्यामध्ये स्वाभाविकपणेच दोषदृष्टी असते। दोषदृष्टी म्हणजे दोष बघणं हा मनुष्याचा स्वभावच असतो। या जगामध्ये चांगल्या गोष्टी आहे त्या त्याला दिसतात, पण तो कधीही त्या गोष्टींची स्तुती करत नाही किंवा स्वीकार करत नाही। पण मात्र दोष असेल तर लगेच त्याला दिसतात। असं म्हणतात ना की स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण इतरांच्या डोळ्यातलं कुसळ दिसते। तेव्हा स्वाभाविकपणेच मनुष्य इतरांचे दोष बघतो, हा स्वभावच आहे। त्याच्यामध्ये अनेक दोष असतात, पण त्याला स्वतःलाच कळत नाही आणि त्याला कोणी जरी सांगितलं तरी ऐकून घेण्याची क्षमता नाही। कुणीही स्वतःचे दोष कधीही मान्य करत नाही। जे दोष असणं वाईट नाही आहे, कारण शेवटी आपल्यामध्ये काही ना काही दोष असणारच। आपल्याला कदाचित दिसतही नसेल, पण जेव्हा आपल्यापेक्षा श्रेष्ठ लोक आपल्याला आपल्या चुका सांगतात, आपले दोष दाखवून देतात, अशा वेळेस आपण तरी ते मान्य करायला पाहिजे ना। पण नाही, मनुष्य कधी स्वीकारत नाही। दोषदृष्टी स्वभाव मनाचा, बघते इतरांचे दोष, दोषमुक्त कुणीच नाही, समजे स्वतःला निर्दोष। आता त्याच्यामध्ये पण दोष आहे, पण तो प्रत्येक व्यक्ती स्वतःला निर्दोष समजते की मी सोन्याहून पिवळा आहे, माझ्यामध्ये काहीही दोष नाही। एकदा एका कुटुंबामध्ये पती दररोज बायकोचे दोष बघायचा। अरे तू हे भाजी चांगली केली नाही, भाजी चांगली केली नाही, भाजी चांगली केली नाही। ती दररोज वेगवेगळ्या भाज्या करायची, चांगल्या चांगल्या भाज्या करायची, पण ह्या नवऱ्याला काही आवडतच नव्हतं, कारण त्याला दोषच बघायचे होते। नाही हे काही चांगली झाली नाही, हे काही चांगली झाली नाही। एक दिवस तो जेवायला बसला, भाजी वाढली, त्यानं आपली कुरकुर सुरू केली, आजची भाजी चांगली झाली नाही, आजची भाजी चांगली झाली नाही। तेव्हा पत्नी काय म्हणते, हळूच म्हणते, आजची भाजी मी केलेली नाही म्हणते, आजची भाजी तुमच्या आईने केलेली आहे म्हणते। आता जेव्हा त्यानं ऐकली का अरे आजची भाजी आपल्या आईने केलेली आहे, मग आता तो काय म्हणतो, हां आता खाता खाता दूध थोडी चांगली वाटायला लागली म्हणते। बघा, आतापर्यंत त्याला दोषच दिसायचे, पण आता आईने केलेली भाजी त्यामध्ये दोष कसे काढणार। नाही नाही, आता म्हणे आता खाता खाता चांगली चव लागायला लागली। म्हणजे बघा, लगेच तो पलटला। म्हणजे असं नाही की जी काही पत्नी करत होती, जे काही पत्नी करत होती ते काही नेहमी वाईटच नव्हतं, पण याची दोष बघण्याची वृत्ती, कितीही चांगलं केलं तरी दोष बघणारच, म्हणून हा नेहमी दोषच बघायचा। अशा लोकांना आपण काहीच करू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये चांगल्या गोष्टी बघण्याची क्षमताच नाही। त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही दोष दिसतोच। एखाद्यामध्ये 90 गोष्टी चांगल्या असेल, पण त्या दिसणार नाही त्याला, त्याच्या 10 गोष्टी त्याला दिसणार ज्या वाईट आहेत त्या। म्हणजे हा मनुष्याचा स्वभाव झालेला असतो। निंदक असावा शेजारी, तो दाखवी आपले दोष, स्तुती तर सगळेच करती, ठेवण्या आपुल्याला खुश, ठेवण्या आपुल्याला खुश।
तर निंदक असावा शेजारी, तो दाखवी आपले दोष. आता निंदा आणि दोष यामध्ये फरक आहे बघा. हा अगदी सूक्ष्म फरक आहे. आता दोष सगळ्यामध्ये असतात, प्रत्येकामध्ये असतात. आता आपणसुद्धा इतरांचे दोष बघतो, पण इतरांचे दोष बघून आपण गप्प बसतो. पण काही लोक गप्प बसू शकत नाही. ते दोष बघतात किंवा दोष नसले तरी दोष दाखवतात आणि इतरांजवळ त्या दोषांची निंदा करतात. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला दोष दिसते, तुम्ही गप्प बसा, पण हे लोक गप्प बसणार नाही. दोष बघेल आणि त्याचा प्रपोगंडा करेल, लोकांना सांगत फिरेल की अरे बघा तो माणूस कसा नालायक आहे, तो माणूस कसा नालायक आहे. म्हणून इथे तुकाराम महाराज काय म्हणतात की अशा माणसाला तुम्ही सोबतच ठेवा, तुमच्या अंगणातच ठेवा, तुमच्या जवळच ठेवा. म्हणजे तुमचे दोष तो बघेल आणि तो तुम्हालाच सांगेल. म्हणजे तुम्हाला सांगितले तर मग बरं आहे ना. इतरांजवळ निंदा करत बसण्यापेक्षा तुमचे दोष तुम्हाला तो जर दाखवून देत असेल तर ते चांगलंच आहे. तर म्हणून त्यांचे घर आपल्या जवळच पाहिजे. कारण मी सांगितलं सुरुवातीला, आपल्याला आपले दोष दिसत नसतात आणि आपल्यामधले दोष दिसल्यामुळे ते आपल्याला ते दोष दाखवून देतात. आता इतरांजवळ निंदा करण्यापेक्षा आपल्यालाच आपले दोष दाखवून देणं हे किती चांगलं आहे. म्हणून त्यांना तुम्ही सोबतच ठेवा. म्हणजे तुमचे दोष ते तुम्हालाच सांगतील. इतरांजवळ निंदा करत फिरण्यापेक्षा तुम्हालाच सांगतील. आणि त्यामुळे जे दोष तुम्ही स्वतः बघू शकत नाही पण तुमच्यामध्ये आहे, याची तुम्हाला जाणीव तो करून देतो. स्तुती तर सगळेच करतात. आता लोक स्तुती करतात. तुमच्यामध्ये कितीही दोष असले तरी तुमचे दोष ते सांगत नाही, तुमची स्तुती करतात. कदाचित तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करेल, पण तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतात. तुमचे दोष तुम्हाला कधी सांगत नाही, तुमच्या नजरेत पण आणून देत नाही. आता ते तुमची स्तुती करतात. तुम्ही कितीही वाईट असाल, कितीही वाईट कर्म करत असाल तरी तुमची ते स्तुती करतात. कारण त्यांना तुम्हाला खुश करायचे आहे आणि त्या खुश करण्यामागे स्वार्थ आहे की आपण या माणसाला खुश केलं तर याच्याजवळ खूप पैसा आहे, याच्याजवळ सत्ता आहे, याचा शब्द लोक ऐकतात, म्हणजे हा आपल्याला भविष्यामध्ये काहीतरी मदत करेल. नाहीतर स्तुती करायची गरज काय आहे. ज्या व्यक्तीमध्ये चांगले गुण नाही त्याची उगीच स्तुती करण्यामध्ये काय आहे. तर पण हे लोक करतात, चमचेगिरी करतात. तर इथे त्यांचा स्वार्थ असतो. पण जे दोष दाखवतात ते आपलं हित करतात. कारण तुमच्याकडून त्यांची काहीच अपेक्षा नाही. त्यांना प्रामाणिकपणे वाटते. म्हणजे असे तुमचे जे मित्र असतील, तुमचे नातेवाईक असतील, तुमचे आईवडील असतील, त्यांना तुमच्यामध्ये इंटरेस्ट आहे. तुम्ही जीवनामध्ये चांगलं व्हावं, तुम्ही जीवनामध्ये सुधरावं, हाच त्यांचा उद्देश असतो. ते तुमचे दोष दाखवतात किंवा तुमची निंदा करतात त्यामुळे तुम्हाला काहीतरी इजा व्हावी हा त्यांचा उद्देश नाही. त्यामधून तुम्ही काहीतरी चांगलं शिकावं म्हणून ते तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतात. आपण पुन्हा पुन्हा चुका करतो, ते पुन्हा पुन्हा आपल्याला आपल्या चुका दाखवून देतात. तर आपण ते सगळं स्वीकारलं पाहिजे, कारण ते आपल्या भल्यासाठी आहे. ज्या गोष्टी आपण बघू शकत नाही त्या गोष्टी जर कुणी आपल्याला दाखवून देत असेल तर आपण नक्कीच ऐकलं पाहिजे. आता समजा कोणी आपली निंदा करत असेल, आता आपल्यामध्ये तो दोष नाही, पण एखादा व्यक्ती असेल की आपली उगीचच निंदा करतो, म्हणजे आपल्यामध्ये दोष नसतानासुद्धा आपल्यामध्ये दोष इतरांना सांगतो. आता आपल्याला माहिती आहे की तो जो आपली निंदा करत आहे
ते सगळं खोटं आहे आणि तरी तो आपल्या विरुद्ध निंदा करत आहे. आता अशा निंदकाला तुम्ही काय म्हणाल? पण अशा निंदकामुळे सुद्धा तुम्हाला फायदाच होतो. तुम्ही काय विचार करता की तो जे काही म्हणतो आहे त्या गोष्टी तर आपल्यामध्ये नाही, मग आपण त्याच्याशी उगीचच कशाला झगडा करायचा? त्याला लोकांना जे सांगायचं ते सांगू द्या. त्यामुळे माझ्यामध्ये काय फरक पडणार आहे? मी कसा आहे हे लोकांना माहिती आहे, हे लोकांना दिसत आहे आणि मला पण माहिती आहे की तो जे म्हणतो आहे ते खोटं आहे हे मलाही माहिती आहे, लोकांनाही माहिती आहे. मग आपल्यामध्ये सहनशक्ती येते. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, आपण त्याच्याशी भांडण करत नाही आणि आपली सहनशक्ती वाढविण्यासाठी तो आपल्याला मदत करतो. म्हणजे तो जरी आपली निंदा करतो तरी आपल्याला फायदाच होतो. जरी तो दोष आपल्यामध्ये नसेल, तो आपली निंदा करत असेल, तर उगीचच भांडणत करत बसण्यापेक्षा आपण म्हणतो की आता जग काय काय म्हणते, त्या कुणाकुणाच्या तोंडाला लागायचं. आता 10 लोक तुमच्या विरुद्ध जर बोलत असेल, निंदा करत असेल, आता काही सगळ्याशी तुम्ही झगडे करत बसणार? म्हणून आपण काय करतो? इग्नोर करतो. अरे सोडून दे, जाऊ द्या. आणि ते इग्नोर करण्याची शक्ती आपल्यामध्ये येते. आपण आपल्या मनावर परिणाम होऊ देत नाही, आपण आपलं मन कलुषित करून घेत नाही. आपण म्हणतो की जगाचा स्वभावच तसा आहे, तर लोक निंदा करो, स्तुती करो, आपल्याला माहिती आहे आपण कसं आहो. आपण जर चांगलं असू तर लोकांनी म्हटल्यामुळे की आपण चांगलं होणार नाही आणि लोकांनी वाईट म्हटल्यामुळे की आपण वाईट होणार नाही, म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे सुद्धा आपली सहनशीलता वाढते. म्हणजे त्यामुळे आपल्याला फायदाच होतो, आपलं काही नुकसान होत नाही. म्हणून निंदक असावा शेजारी, तो दाखवी आपले दोष. स्तुती तर सगळेच करती, ठेवण्या आपल्याला खुश. तर बरेच लोक आपली स्तुती करतात आपल्याला खुश ठेवण्यासाठी, पण त्यामागे त्यांचा मतलब असतो. पण जे निंदा करतात, दोष बघतात, त्यांचा काहीही मतलब नसतो. एक तर उगीचच तुम्हाला ते बदनाम करतात किंवा तुम्हाला ते चांगलं करण्याचा प्रयत्न करतात. आणि एक्झॅक्टली असंच आपल्याला कबीरदासजी पण सांगत आहे. बघा कबीरदासजी काय म्हणतात? निंदक नियरे राखिये, आंगन कुटी छवाये, बिन पाणी साबून बिना निर्मल करे सुहाये. आता इथे कबीरदासजी पण म्हणतात की निंदकाला तुम्ही अगदी आपल्या अंगणात ठेवा, अगदी आपल्या अंगणात ठेवा. त्यामुळे काय होईल? बिना पाणी साबून बिना, म्हणजे पाणी आणि साबण न वापरता तो तुमचं मन शुद्ध करत आहे, तुमचं मन पवित्र करत आहे. म्हणजे असे लोक आपल्याला मदत करत असतात. म्हणून इव्हन कबीरदासजी म्हणतात की निंदकाचं घर तुमच्या जवळच असलं पाहिजे. कारण तुम्हाला तुमचं मन कसं पवित्र करावं हे कळत नाही, पण तो तुम्हाला बिना पाणी बिना साबून तो तुमचं मन साफ करत जातो आणि तुमच्यामधले दोष दाखवून 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 शेवटी तुम्हाला त्या गोष्टी सोडायला भाग पाडतो. जर खरोखरच तुमच्यामध्ये दोष असेल तर हा निंदक तुम्हाला नेहमीच मदत करणार, कारण तो तुमचा हितचिंतक आहे. तुमचं कल्याण करणं हा त्याचा उद्देश आहे, हे आपण कधी विसरता कामा नये. निंदकाचा द्वेष करू नका, तो असे आपला मित्र. विवेकबुद्धी जागृत करतो, करतो आपले मन पवित्र, करतो आपले मन पवित्र. तर अशा निंदकांचा आपण द्वेष करू नये. आपल्याला हे कळत नाही, आपल्याला वाटते की हे आपल्याला उगीचच त्रास देत आहे, हे आपली निंदा करत आहे, पण त्या निंदेमधून सुद्धा काहीतरी चांगलं होत आहे. तर इथे म्हटलं आहे की निंदकाचा द्वेष करू नका. तो काही तुमचा शत्रू नाही, तो तुमचा मित्र आहे. तुमची निंदा तो करतो, यामुळे तुमचं कल्याण होतं, तुमची विवेकबुद्धी जागृत होते. खरोखरच आपण काहीतरी वाईट करत आहोत हे तुमच्या तो लक्षात आणून देतो. नाहीतर पैशाचा अहंकार असतो, सत्तेचा अहंकार असतो, लोक काय काय करतात,
पण त्यांना कळत नाही की आपण हे जे करतो हे चुकीचं आहे, हे त्यांना कळत नाही. त्यांना वाटतं की आपण प्रत्येक गोष्ट ही चांगलीच करतो, पण लोकांना सगळं दिसतात. आपण जे काही करतो त्यावर लोकांची नजर असते आणि जर आपण काहीतरी वाईट करत असू तर लगेच ते आपल्याला सांगतात, ते आपली निंदा करतात की तुम्ही जे हे करता आहात ते योग्य नाही. हे लोक, जे लोक आपली निंदा करतात ते लोक आपले मित्र आहेत, कारण आपण चांगलं व्हावं हा त्यांचा उद्देश आहे. म्हणून त्यांचा द्वेष करू नका. ते तुमचे दुश्मन नाही, ते तुमचे मित्र आहेत. जे कोणी जर आपली निंदा करत असेल तर आपण ते नकारात्मक घेऊ नये, सकारात्मक घ्यावं की बाबा तो मनुष्य आपली निंदा करतो. म्हणजे आपण आता विचार केला पाहिजे, इंट्रॉस्पेक्शन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे की खरोखरच ते दोष आपल्यामध्ये आहे का, आणि जर आपल्यामध्ये असेल तर आपण सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उलट त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिला पाहिजे की अरे बाबा तुझ्यामुळे कळलं की माझी कशी चूक होत आहे. मला आत्तापर्यंत माहीत नव्हतं की ही माझी चूक आहे. मला वाटत होतं की मी जे काही करतो आहे ते बरोबरच आहे, पण तू मला दाखवून दिलं आणि मी आता ते मान्य करतो. खरोखर तू म्हटलं ते खरं आहे. आजपासून त्या गोष्टी मी करणार नाही. म्हणजे बघा, तो तुमचा मित्र झाला की नाही. तुमच्या कल्याणासाठी तो करत आहे, तुमचं मंगल व्हावं. कारण त्यांना दिसतं की अरे आपल्या डोळ्यासमोर आपला एक चांगला मित्र कसा बिघडत आहे. त्याला आपण सांगणं उचित आहे. त्याला कदाचित राग येईल, तो ऐकणार नाही, तरी आपण त्याला सांगितलं पाहिजे. आपलं हे कर्तव्य आहे. त्याला काय वाटेल काय वाटणार नाही हा काही प्रश्न नाही, पण सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून तो सांगतोच. तुम्हाला कितीही वाईट वाटलं, कितीही राग आला तरी तो सत्य तुम्हाला सांगतोच. आणि त्यामुळे तुम्ही जर मनावर घेतलं आणि बदललात तर तुमचं त्यामुळे कल्याणच होणार आहे. निंदकाचा द्वेष करू नका, तोच असे आपला मित्र. विवेकबुद्धी जागृत करतो आपले मन पवित्र. तर तो आपली विवेकबुद्धी जागृत करतो. काय चांगलं आणि काय वाईट हे आपल्याला तो दाखवून देतो. आपण जे काही करतो त्यामध्ये काय वाईट करतो, काय चांगलं करतो हे आपल्याला दाखवून देतो. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुधारणा होते. म्हणून निंदकाला आपण नेहमी मित्र समजलं पाहिजे. त्याची घृणा करू नये, द्वेष करू नये, ईर्ष्या करू नये, त्याच्याशी भांडण करू नये. कारण त्याच्यामुळे आपल्याला फायदा होत आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आत्मपरीक्षण करण्यासाठी निंदकाची गरज असे. स्वतःचे दोष दिसत नाही म्हणून फसगत होत असे. तर इथे आत्मपरीक्षण करण्यासाठी निंदकाची गरज असे. म्हणजे इंट्रॉस्पेक्शन, स्वतःला बघणं, स्वतःमधले चांगले आणि वाईट गुण आणि दोष आपण बघितले पाहिजे. दररोज आपण लिहून ठेवलं पाहिजे की आपल्याला खूप राग येतो, आपल्या मनामध्ये खूप ईर्ष्या आहे, आज आपण किती लोकांना स्कोल्डिंग केलं. हे सगळं जे काही आपण दिवसभरात करतो ते सगळं आपण लिहून ठेवलं पाहिजे. आणि बघा, तुम्हाला त्यामध्ये दिसेल की तुमच्या मित्राने सांगितलेलं आहे की अरे तू खूप रागावतो, हा राग काही बरा नाही. म्हणजे तुम्हाला तिथे तो आत्मपरीक्षण करायला लावतो. आणि तुम्हाला पण कळते की आपण आज उगीचच रागावलो, काही कारण नसताना उगीचच आज आपण रागावलो. हे तुम्हाला कळतं आत्मपरीक्षणामुळे आणि त्यांनी दाखवून दिलेल्या दोषामुळे. तेव्हा तुम्ही प्रयत्न करता की आता आपण ते करायचे नाही. म्हणजे आपण स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतो. भगवान श्री रामकृष्ण पण दाखवून द्यायचे दोष की अरे तू हे करतो ते बरोबर नाही, ही झोपायची वेळ नाही, यावेळेस जपध्यान केला पाहिजे. मग शिष्य त्यावेळेस जपध्यान करायचे. कुणाला राग येत असेल, अरे राग चांडाळ आहे, असं कुणावर रागवू नये. राग आपला शत्रू आहे. स्वामी निरंजनानंदजी महाराज होते. एकदा नौकेने येत होती दक्षिणेश्वरला. त्या नौकेमध्ये लोक भगवान श्रीरामकृष्णांची निंदा करायला लागले.
तेव्हा निरंजनानंदजी महाराजांनी ठरवलं की ही नौकाच बुडवून टाकायची. त्यामुळे धष्टपुष्ट होते. ते नौका बुडवायला गेले. त्यांना खूप राग आला की हे लोक माझ्या गुरुची निंदा करतात. नौका ते हलवायला लागले. सगळे लोक घाबरले, सगळे गप्प बसले. आणि जेव्हा निरंजनानंदजी मठामध्ये किंवा दक्षिणेश्वरला परत आले तेव्हा त्यांनी ठाकूरांना सगळी हकीकत सांगितली. ठाकूर म्हणाले, अरे हे तू काय करायला निघाला होता? राग तर चांडाळ आहे. ज्या लोकांनी काही केलेलं नाही ते बिचारे लोक पण मेले असते. असा राग आपण कधी येऊ देऊ नये. त्या बोटीवाल्यानं काय केलं होतं? तो पण मेला असता. बाकीचे लोक पण उगीचेच मेले असते. ज्यांचा काहीही दोष नव्हता, निर्दोष लोक मेले असते. तर असा राग करत जाऊ नको. लोक मला काहीही म्हणतील, तू त्याकडे कशाला लक्ष देतो? म्हणजे भगवान श्री रामकृष्णसुद्धा शिष्यांचे दोष दाखवून त्यांना सावध करत होते की तुम्ही ह्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची असेल तर हे सगळे शत्रू आहे, यापासून दूर राहा. त्यांना जागृत करायचे. कधीकधी मनुष्याला कळत नाही, त्याच्या दुर्बलता कळत नाही, म्हणून गुरुसुद्धा कधीकधी आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. ती काय आपली निंदा नसते, पण आपले दोष दाखवणं हे त्यांचं कर्तव्य असते. त्यामुळेच आपण जीवनामध्ये सुधरू शकतो. त्यांना माहिती असते की हे मुलं लहान आहे, यांना अजून कळत नाही, हे वाईट मार्गाने जात आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन करणं. आईवडील जेव्हा सांगतात तेव्हा ते काही तुमची निंदा करत नाही, पण तुमचे दोष दाखवून देतात की जेणेकरून तुम्ही त्या गोष्टी, वाईट गोष्टी सोडून द्याल. स्वतःचे दोष दिसत नाही म्हणून फसगत होते. आता जो मनुष्य आत्मपरीक्षण करत नाही, स्वतःमध्ये दोष असूनसुद्धा तो म्हणतो की माझ्यामध्ये दोष नाही, त्यामुळे काय होतं, तो स्वतःचीच फसगत करून घेतो. त्याला चांगलं होण्याची संधी होती, इतरांनी पण त्याला सांगितलं, पण तो मात्र कुणाचंही ऐकायला तयार नाही. आणि त्यानं कुणाचे न मानल्यामुळे शेवटी फसगत कुणाची झाली? त्याचीच फसगत झाली. तेव्हा ज्या लोकांना स्वतःमधले दोष दिसत नाही आणि दोष असूनही त्यांना वाटते की मी निर्दोषच आहे आणि स्वतःमध्ये बदल घडवून न आणता त्या गोष्टी करतच राहतात, असे लोक स्वतःचीच फसगत करून घेतात. त्यामुळे इतरांना काहीही त्रास होत नाही, पण त्यांना स्वतःला त्रास होतो. कारण ते अंधारामध्येच राहतात, कधी आत्मपरीक्षण करत नाही, कधी स्वतःचे दोष बघत नाही आणि वाईट कर्म करत राहतात. आणि वाईट कर्माचे फळं त्यांना भोगावी लागणार आहे. शेवटी त्यांनी जे काही वाईट केलं ते विनाश त्यांचाच होणार आहे. पण त्यांना एवढं कळतं कुठे? कोणी सांगितलं तरी ऐकायला तयार नाही ना. ऐकलं तर काहीतरी बदल घडून येईल. म्हणजे स्वतःची फसगत स्वतःच असे लोक करून घेत असतात. स्वतःची निंदा ऐकून घेणे सगळ्यांनाच शक्य नसे. ही तर आहे कठीण तपस्या, अहंकार चूर्ण करीत असे, अहंकार चूर्ण करीत असे. बघा किती खरं आहे की स्वतःची निंदा ऐकून घेणं हे सगळ्यांना शक्य नाही. तुम्ही कोणाची निंदा करा, दोष काढा, बघा लगेच ती व्यक्ती कशी रिॲक्ट करते, कशी प्रतिकार करते, कसे भांडायला तयार होते की तू म्हणतो आहे ते खोटं आहे, मला शहाणपणा सांगू नको. म्हणजे स्वतःमध्ये दोष आहे, कोणी आपल्याला दाखवून देत आहे, पण ते स्वीकारण्याचं सामर्थ्य किती लोकांमध्ये आहे? नाही आहे. कारण अहंकार चूर्ण होतो. स्वतःचे दोष स्वीकारणं आणि आपल्यामध्ये बदल आणणं म्हणजे आपल्या अहंकाराला मारणं आहे. आता प्रत्येक व्यक्तीचा अहंकार असतो, तो काही केल्या सोडायला तयार नाही, तो जे करत आहे ते करतच राहतो. एका शाळेमध्ये एक खूप हुशार विद्यार्थी होता, खूप स्मार्ट होता. आता शाळेमध्ये बसलेला आहे, वर्गामध्ये बसलेला आहे. त्या वर्गामध्ये प्राध्यापक शिकवत आहे आणि त्याच वर्गामध्ये त्यांचा मुलगा पण आहे. त्यांचा मुलगा पण त्यांच्या वर्गामध्ये शिकतो आहे. आता तो प्राध्यापक म्हणाला की आपण कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये, बघितल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका.
कोणीतरी सांगितलं किंवा कोणीतरी कुठेतरी वाचलं म्हणून विश्वास ठेवू नका. स्वतः बघा, पडताळून पहा, मगच विश्वास ठेवा. एक विद्यार्थी म्हणाला की म्हणे सर आपण देवाला तर बघितलं नाही, पण म्हणे आपण विश्वास ठेवतो. गुरु आपल्याला मंत्र देतो, आपण विश्वास ठेवतो आणि मंत्राचा जप करतो. कारण आपल्याला विश्वास ठेवावा लागतो की ईश्वर आहे आणि आपण साधना केली तर त्याला आपण प्राप्त करून घेऊ शकतो. पण ईश्वर दिसत नाही म्हणून का आपण विश्वास ठेवायचा नाही का? तो प्राध्यापक म्हणाला की नाही, कुठे ईश्वर आहे? ईश्वर वगैरे काही नाही. जो दिसत नाही त्याच्यावर विश्वास ठेवायचा कशाला? म्हणे नाही ठेवायचा म्हणे विश्वास. जी गोष्ट आपण बघू शकत नाही इंद्रियाद्वारे त्या गोष्टीवर विश्वास कशाला ठेवायचा? आता हा विद्यार्थी फार हुशार होता. म्हणजे सर तुम्ही तर विश्वास ठेवता. नाही म्हणे मी बिलकुल विश्वास ठेवत नाही. म्हणे हा तुमचा मुलगा आहे. हो. आता हा तुमचा मुलगा आहे याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला की नाही? म्हणजे तुमच्याजवळ काय प्रूफ आहे? हा तुमचाच मुलगा आहे की इतर कोणाचा मुलगा आहे तुम्हाला कुठे माहिती आहे? तुमच्यावर काही प्रूफ आहे का की तुमच्यापासूनच हा मुलगा जन्माला आलेला आहे? आता तुम्हाला तर माहिती नाही कुणाचा मुलगा आहे, पण तुम्ही विश्वास ठेवता ना, म्हणता ना की माझा मुलगा आहे. मग आता तुम्ही विश्वास ठेवलाच की. तुम्ही कुठे बघितलं तो कुणापासून झालेला आहे, पण तुम्ही विश्वास ठेवला. शिक्षकाला खूप वाईट वाटलं, त्याचा अपमानच झाला ना. तो विद्यार्थी हुशार होता. तो सरळ प्रिन्सिपॉलकडे गेला आणि कंप्लेंट केली. त्या मुलाला काढून दिलं क्लासमधून. म्हणजे सर बघा म्हणे हा कसा बोलतो. तेव्हा त्या मुलानं प्रिन्सिपॉलला समजावून सांगितलं. म्हणजे सर मी काहीच चूक केली नाही. ते म्हणाले की कशावरही विश्वास ठेवू नका, देवावर पण विश्वास ठेवू नका. मग मी त्यांना म्हटलं म्हणे की हा मुलगा तुमचा आहे, तुम्ही याच्यावर विश्वास ठेवता ना? तुम्हाला कुठे माहिती आहे तो तुमचाच मुलगा आहे म्हणून? पण तुम्ही जर विश्वास ठेवता की तुमचा आहे म्हणून, तर म्हणे मी तर काहीच चूक केली नाही, मी खरं खरं सांगितलं. प्राचार्य म्हणले की ठीक आहे तू बरोबर आहे. त्याला परत क्लासमध्ये परत पाठवलं. म्हणजे बघा तो शिक्षक, तो प्राध्यापक, त्यानं स्वतः ती घोडचूक केली. कारण काही गोष्टी आहे की ज्या इंद्रियाद्वारे बघता येत नाही, शक्य नाही, त्यावर विश्वास ठेवावाच लागतो. आपण ब्रह्मस्वरूप आहोत, आत्मस्वरूप आहोत हे सत्य आहे, पण इंद्रियाद्वारे तर आपण अनुभव घेऊ शकत नाही. तर आपल्याला पहिले विश्वास ठेवून मग साधना करावी लागते. पण तो बेटा म्हणतो की विश्वास ठेवायचा नाही. आता त्या विद्यार्थ्यांनी त्या शिक्षकाला बरोबर धडा शिकवला. त्या शिक्षकाने, त्या प्राध्यापकाने ते मान्य करायला पाहिजे होतं की तू म्हणतो ते बरोबर आहे. काही गोष्टींवर विश्वास ठेवावाच लागतो, कारण सगळ्याच गोष्टी काही इंद्रियाद्वारे बघता येत नाही. तर हे जर त्या प्राध्यापकांनी मान्य केलं असतं तर त्याच्यामध्ये बदल घडून आला असता. त्यानं मान्य तर केलंच नाही, पण त्याला राग आला. आपल्या विद्यार्थ्याची प्राचार्याकडे तक्रार केली. आता बघा त्या विद्यार्थ्याचा काय दोष आहे? त्यानं खरं खरं सांगितलं, पण हा प्राध्यापक अहंकारी होता. त्याच्या अहंकाराला धक्का बसला. तो ती गोष्ट मान्य करायला तयार नव्हता, म्हणून त्यानं त्यावर विश्वास ठेवला नाही. बघा अहंकारी मनुष्य कधी विश्वास ठेवत नाही. अहंकारी मनुष्य कधी बदलत नाही, कारण त्याच्या अहंकाराला धक्का बसलेला असतो. तिथे अहंकार तुमचा चूर्ण होतो. म्हणून आपले दोष कोणीही स्वीकार करत नाही. जरी तुम्हाला दाखवून दिले तुमच्यामध्ये ते आहे, 100% आहे, त्यामुळे तुमचा विनाश होणार आहे. आता हे सगळं माहिती आहे, लोकांना दिसते आहे, पण लोक तुम्हाला सांगत नाही आणि जे सांगतात त्यांचं तुम्ही मुळीच ऐकून घेत नाही. कारण त्यामुळे तुमच्या अहंकाराला धक्का बसतो आणि ते तुम्ही कधीच मान्य करू शकत नाही. तेव्हा स्वतःचे निंदा ऐकून घेणे सगळ्यांनाच शक्य नसे. सगळेच काही स्वतःची निंदा ऐकून घेऊ शकत नाही, कारण हा विषय काही आवडीचा नाही आहे. स्वतःची निंदा ऐकून घेण्यासाठी सुद्धा आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य पाहिजे. लोकांनी जे सांगितलं ते ऐकलं पाहिजे आणि जे चुकते आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. पण इतरांचा सल्ला घेणं म्हणजे स्वतःला कमी समजणं.
त्यांना वाटते की आपल्यामध्ये दोष राहूच कशी शकते, हा इतका हुशार कुठून हुशार आला, हा मला ज्ञान देणारा कोण, तो ऐकायला तयार नाही. स्वतःची निंदा ऐकून घेणे सगळ्यांनाच शक्य नसे. सगळ्यांनाच काही हे शक्य नाही. स्वतःची निंदा ऐकून घेऊन त्यामध्ये सुधारणा करणं हे सगळे करू शकत नाही. ही तर आहे कठीण तपस्या, अहंकार चूर्ण करीत असे. ही एक मोठी कठीण तपस्या आहे, कारण त्यामुळे तुमचा अहंकार चूर्ण होतो. अहंकारामुळे कितीतरी लोकांचा विनाश झाला. म्हणून अहंकार आपण बाजूला सारला पाहिजे. कोणी जर आपली चूक दाखवून दिली आपण स्वीकारली पाहिजे. अहंकार असेल तर आपण यश मिळवू शकत नाही. भीमाला खूप अहंकार होता की माझ्यासारखा कोणी शक्तिशाली नाही. तेव्हा भगवंताला वाटलं की जर भीमामध्ये अहंकार असेल तर तो युद्धामध्ये जिंकू शकणार नाही. म्हणून हनुमानजीला पाठवलं आणि हनुमानजी गेले आणि रस्त्यावर बसले, आपली शेपटी टाकून बसले. तो भीम म्हणतो की अरे माकडा, ते जरा तू शेपूट बाजूला कर, मला जायचं आहे. हनुमान म्हणतो अरे मी म्हातारा झालेलो आहे, मला ते करता येत नाही, तू तुझ्या हाताने जरा उचलून बाजूला ठेव. तेव्हा आपल्याला माहिती आहे की भीमाची गोष्ट, दोन्ही हातानं ते शेपूट उचलत आहे, पण भीमाला काही ते शेपूट उचलल्या जात नाही. एवढा मोठा पैलवान आहे, एवढा अहंकार आहे शक्तीचा, पण बघा ते शेपूट उचलू शकत नाही. तेव्हा त्यांना कळलं की हे वानर नाही, हे कोणीतरी दैवी व्यक्ती आहे. आणि मग हनुमानजीनं आपलं स्वतःचं रूप प्रगट केलं आणि सांगितलं की भीमा, तुझ्यामध्ये शक्ती आहे, पण तुला तुझ्या शक्तीचा अहंकार आहे. हा अहंकारच तुला घेऊन डुबणार आहे. म्हणून तुझा अहंकार दूर करण्यासाठी मी ते आलेलो होतो. म्हणजे बघा, आपल्यामध्ये शक्तीचा अहंकार, सत्तेचा अहंकार, पैशाचा अहंकार, श्रीमंतीचा अहंकार, हे सगळे अहंकार असल्यामुळे आपला विनाश होतो. पण आपण जेव्हा इतर लोक आपल्याला सांगतात तेव्हा त्यांचं ऐकून घेत नाही, कारण आपला अहंकार सोडायला आपण तयार नसतो. म्हणून ही एक तपस्या आहे, ही मोठी तपस्या आहे की लोकांनी दाखवून दिलेले दोष मान्य करणं आणि आपल्या जीवनामध्ये त्यानुसार सुधारणा घडवून आणणं ही एक मोठी तपस्या आहे. आणि आपण जर साधक असू तर आपण ते केल्याशिवाय राहणार नाही. कारण अहंकार जर असेल तर आपण कुणाचंही काहीही मान्य करणार नाही. आपण आपल्या अहंकाराप्रमाणे वागू आणि शेवटी आपला विनाश होईल. स्वतःची निंदा ऐकून घेऊन करा जीवनात सुधारणा, निंदकाची घृणा करू नका, देवाचीच असे ही योजना. स्वतःची निंदा ऐकून घेऊन करा जीवनात सुधारणा. जर कुणी तुमची निंदा केली, तुमचे दोष दाखवले आणि ते जर खरं असेल, ती व्यक्ती सांगते ते खरं असेल, तर त्या व्यक्तीचं ऐकून तिला धन्यवाद द्या आणि त्याप्रमाणे जीवन घडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये बदल येऊ द्या. तुम्ही जे करत आहात तेच पुन्हा करत राहू नका, कारण ते तुमच्या विनाशाला कारणीभूत ठरणार आहे. म्हणून ते करू नका. आणि तुमचे जे हितचिंतक आहे तुम्हाला सांगत आहे की ह्या गोष्टी वाईट आहे, तर त्या गोष्टी तुम्ही सोडून देण्याचा प्रयत्न करा. आपल्या अहंकारावर बसू नका. नाही, माझ्यामध्ये दोष राहूच शकत नाही, मी नेहमी चांगलाच आहे, इतर सगळ्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे, माझ्यामध्ये कोण दोष दाखवू शकतो, असा अभिमान बाळगू नका. आणि निंदकाची घृणा करू नका. जो तुमची निंदा करतो, जो तुमचे दोष दाखवतो, त्याची घृणा करू नका. का घृणा करू नका? कारण ही भगवंताचीच योजना आहे. तुम्ही चांगलं व्हावं म्हणून भगवंतानेच त्या निंदकाला तुमच्याकडे पाठवलेलं आहे. कारण तुम्ही कुणाचंही ऐकत नाही, तुम्ही शास्त्रही ऐकत नाही, काहीच ऐकत नाही, गुरुचंही ऐकत नाही. म्हणून भगवंताने योजना केली की तुम्हाला कसं चांगलं करता येईल, तुमचं कशामुळे कल्याण होईल. म्हणून भगवंत निंदकाची पण योजना करतो. आमच्या मठामध्ये एक स्वामीजी होते. ते स्वामीजी फार कडक होते. तेव्हा काही साधू ब्रह्मचारी जेव्हा त्यांचा अहंकार खूप वाढायचा, ते कोणाचंच ऐकायचं नाही.
त्यांना वाटायचं की आम्ही करतो ते खरंच आहे, आम्ही करतो तेच एकमात्र सत्य आहे. अशा साधूंना किंवा अशा ब्रह्मचार्यांना त्या स्वामीजीकडे पाठवायचे आणि ते स्वामीजी दर 2-3 दिवसांनी त्या साधूला खूप स्कोल्डिंग करायचे काही कारण नसताना. आता काय करणार, तो बिचारा रडकुंडीच यायचा. पण ते कुणाचं काही ऐकून घेत नव्हते. स्कोल्डिंग करणार म्हणजे स्कोल्डिंग करणार. सगळे त्यांना घाबरायचे. एक दिवस एक ब्रह्मचारी त्यांच्या खोलीमध्ये गेला. त्यावेळेस महाराज रूममध्ये नव्हते. त्यांनी महाराजांची डायरी घेतली आणि डायरी वाचायला लागला. त्या डायरीमध्ये लिहिलेलं होतं की 20 फेब्रुवारीला ह्या साधूला स्कोल्डिंग करायचं आहे, 25 फेब्रुवारीला ह्या साधूला स्कोल्डिंग करायचं आहे, 30ला याला स्कोल्डिंग करायचं आहे. म्हणजे ते रागावायचे, पण ते प्लॅनिंग करून रागावायचे की कोणत्या दिवशी कोणावर रागावायचं. जे त्यांना रागवण्यासाठी काही कारण पाहिजे नव्हतं, पण त्यांनी ठरवून टाकलं की या दिवशी याच्यावर रागवायचं. म्हणजे ते राग आणायचे. त्याचं कारण काय की त्या समोरच्या व्यक्तीचा अहंकार चूर्ण व्हावा, त्याला स्वतःबद्दल जे काही वाटते ते त्याने सोडून द्यावं, म्हणून ते काही कारण नसताना रागवायचे, खूप रागवायचे, अर्धा घंटा 1 घंटा, आणि ठरवून की या दिवशी अमुक वाजता त्या व्यक्तीला आपण स्कोल्डिंग करायचं. आता बघा, स्कोल्डिंग करून तेव्हा कुठे ते साधू चांगले व्हायचे. आता हे महाराज रागावत होते, पण त्यांच्या रागावण्यामागे सुद्धा काहीतरी उद्देश होता आणि ते मुद्दाम रागावत नव्हते. त्यांना काही कारणही पाहिजे नव्हतं, पण ते ठरवून रागवत होते. म्हणजे ते राग आणत होते की जेणेकरून ती व्यक्ती चांगली होईल. म्हणून ते म्हटलं आहे की ती देवाची योजना आहे. देवच त्याप्रमाणे अरेंजमेंट करत असतो. तुमच्यामध्ये जर खूप अहंकार असेल तर देव तुम्हाला अशा ऑफिसरच्या हाताखाली ठेवेल की तो ऑफिसर दिवसभर तुम्हाला स्कोल्डिंग करेल. ती देवाची योजना आहे. कारण तुमचा अहंकार काही कमी होत नाही, म्हणून तुम्हाला अशा बॉसच्या हाताखाली ठेवलेला आहे. तो रात्रंदिवस तुम्हाला स्कोल्डिंग करतो, तुमचे दोष दाखवतो, तुमच्या चुका दाखवतो. आता तो बॉस आहे, तुम्ही काहीही बोलू शकत नाही. जर काही उत्तर दिलं तर नोकरी जाण्याची वेळ येईल. तुम्हाला सगळं गप्प राहून सहन करावं लागते आणि तुम्हाला आपोआपच सुधारावं लागतं. तर ती भगवंताची योजना आहे. तुमचा अहंकार कमी व्हावा म्हणून भगवंताने तुम्हाला त्या व्यक्तीच्या हाताखाली दिलेलं आहे की जेणेकरून तुमच्यामध्ये सुधारणा होईल. म्हणून निंदकाची घृणा करू नका, तुमच्या बॉसची घृणा करू नका. तो भगवंताने तुमच्या कल्याणासाठी त्याला तिथे ठेवलेला आहे. हे नेहमी लक्षात ठेवा की ही भगवंताची योजना आहे. तुमचा अहंकार कमी करण्यासाठी, तुम्हाला चांगला व्यक्ती घडवण्यासाठी ही योजना भगवंताने आखलेली आहे. त्यामुळे निंदक तुमच्या जवळ आहे, हे तुमच्या कल्याणासाठी आहे, असा विचार नेहमी करून स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करा. हाच एकमात्र उपाय आहे की आपण आपला अहंकार सोडून सगळं स्वीकारून, आपल्यामध्ये दोष स्वीकारून ते दोष दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा ही कविता आपण एकदा वाचून घेऊया आणि त्यानंतर आपल्या चिंतनाला आपण विराम देऊया. दोषदृष्टी स्वभाव मनाचा, बघते इतरांचे दोष, दोषमुक्त कुणीच नाही, समजे स्वतःला निर्दोष. निंदक असावा शेजारी, तो दाखवी आपले दोष, स्तुती तर सगळेच करती, ठेवण्या आपल्याला खुश. निंदकाचा द्वेष करू नका, तोच असे आपला मित्र, विवेकबुद्धी जागृत करतो आपले मन पवित्र. आत्मपरीक्षण करण्यासाठी निंदकाची गरज असे, स्वतःचे दोष दिसत नाही म्हणून फसगत होत असे. स्वतःचे निंदा ऐकून घेणे सगळ्यांनाच शक्य नसे, ही तर आहे कठीण तपस्या, अहंकार चूर्ण करीत असे. स्वतःचे निंदा ऐकून घेऊन करा जीवनात सुधारणा, निंदकाची घृणा करू नका, देवाचीच असे ही योजना, देवाचीच असे ही योजना. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः,
सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।